हा आरक्षणाचं घोडं नेमकं अडतं कुठे? कोण फसवणूक करतंय मराठा समाजाची? सरकारला मराठा समाजाला काहीही द्यायचं नाही. जरांगे पाटील बोलले आणि मुंबईत यायला निघाले अशा पद्धतीचं जे बोलतायत हे मला वाटतं एक प्रकारचं ढोंग सरकारकडून होतंय. ते भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस लढायला आणि मरायला सिद्ध असलेल्या लोकांना सरकार काय नियंत्रण करणार? मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यामध्ये आरक्षण द्यायचं नाही. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. अंतरवली सराटीतून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघालेले आहेत आणि मुंबईकडून ठिकठिकाणी थांबत ते मुंबईकडे पोहोचणार आहेत. मराठा आरक्षणाची ही अंतिम टप्प्याची लढाई असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात ते ठिकठिकाणी लोकांशी बोलत आहेत. एवढा मोठा जनसमुदाय मुंबईकडे येतो आहे. मराठा आरक्षणाचं जे घोंगड आहे गेली जवळपास अनेक वर्षांपासून भिजत पडलेलं आहे असताना राजकारण मात्र त्याच्यावरती होताना वारंवार आपल्याकडे दिसत असतं. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं इतका मोठा समाज मुंबईमध्ये जर येणार असेल तर त्यातनं मुंबईवरती काय परिणाम होतील यामुळे सरकार सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. म्हटलं सरकारमधल्या सगळ्याच लोकांची भूमिका एकूणच आपण पाहिलं तर नरो वा कुंजरो अशाच प्रकारची असल्याची आपल्याला दिसतंय. मॅक्स महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सातत्यानं या विषयावरती बोलत आलेला आहे. या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे विचारवंत अभ्यासक मॅक्स महाराष्ट्र बोलत असतो की त्यातनं एकूणच लोकांचं मार्गदर्शन व्हावं. नेमकं फसवणूक काय आहे, वास्तव काय आहे, दोन घटनांच्या मधला अर्थ काय आहे, जसं लोक बिटवीन द लाईन वाचलं जातं तसं विचारवंत अभ्यासक जे असतात ते दोन घटनांमधलं वाचन करत असतात. त्यातलं राजकारण, त्यातलं समाजकारण, त्यातलं असणारा एखाद्याचा हेतू हे त्यातनं उलगडून दाखवत असतात. असंच एक व्यक्तिमत्व आहेत म्हणजे ते प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सराटे. ते प्रत्येक वेळी मॅक्स महाराष्ट्रवरती येऊन या संदर्भात आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करत असतात. त्यातल्या प्रश्नांना उत्तरं देत असतात. आता प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सराटे पाटील आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार सर. आंदोलन तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे यायला निघालेला आहे. हा एवढा मोठा जथ्था जो आहे, लोक प्रत्येक ठिकाणी वाढत जात आहेत. तुम्ही काय सांगाल या संदर्भामध्ये? मुळातच आपण या विषयाला आधीपासून जर थोडासा आढावा घेतला तर लक्षात असं येते की जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे ते जमिनीवर केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने त्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यात लपून छपून असं काही नाहीये. म्हणजे सहज अंदाज येतो की उद्या काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. बरं, जरांगे पाटील घोषणा करून सगळं करतायत. म्हणजे हे सरकारलाच फक्त दिसत नाही, सगळ्यांना दिसतं बाकीच्या. अशी परिस्थिती जरांगे पाटलाच्या आंदोलनाबाबत दिसून येते. मुळामध्ये आता शेवटचं आंदोलन त्यांनी डिक्लेअर केलं ते 23 डिसेंबरला त्यांनी घोषित केलेलं आंदोलन आहे. म्हणजे त्यांनी 23 डिसेंबर मध्ये जवळजवळ 1 महिना आधी त्यांनी ही घोषणा केली होती. आणि सरकारचा आज सुद्धा त्याच्याबद्दलचं जे वागणं आहे ते अचानक जरांगे पाटील बोलले आणि मुंबईत यायला निघाले अशा पद्धतीचं जे बोलतायत हे मला वाटतं एक प्रकारचं ढोंग सरकारकडून होतंय. आणि सरकार या आंदोलनाला अजिबात मोजत नाही असं एकंदरीत चित्र आता दिसून येतंय. दुसरीकडे मराठा समाजाबाबत जर बोलायचं असेल तर जरांगे पाटलांनी 23 डिसेंबरला जेव्हा आंदोलन घोषित केलं त्याच्या पूर्वीपासूनच मुंबईला जाण्याबद्दलच्या चर्चा सुरू होत्या आणि जरांगे पाटलांची तयारी आधीपासून सुरू होती. आणि त्यांनी 23 डिसेंबर नंतर तर पूर्णपणे अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने आणि विकेंद्रित पद्धतीने जे जे स्वयंसेवक असतील, जे वाहनं लागणार आहेत, ज्या सुविधा लागणार आहेत याच्याबद्दलच्या सूचना त्यांनी सगळीकडे वेळेत दिलेल्या आहेत आणि व्यवस्थित नियोजनपूर्वक दिलेल्या आहेत. म्हणजे जरांगे पाटील कमी शिकलेले आहेत असं त्यांच्याबद्दल बोललं जरी जात असलं तरी नियोजनामध्ये त्यांनी अतिशय म्हणजे IIM सारख्या संस्थांना सुद्धा मागे टाकलेला आहे असं मी सहज म्हणू शकतो. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्राध्यापकांना आणि तिथून निघालेल्या सीओईना इतकं चांगलं मॅनेजमेंट करता येणार नाही चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्सना, तितकं चांगलं मॅनेजमेंट जरांगे पाटलांनी करून दाखवलेलं आहे. तुम्ही बघा ते काल निघाले
तर त्यांच्या नियोजनामध्ये कुठेही गडबड नाहीये. हजारो वाहनं त्यांच्या बरोबर आहेत आणि लाखो लोक त्यांच्या बरोबर आहेत. परंतु ज्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी सगळ्यांना पुरेल एवढं अन्न तयार होतंय. तिथे त्यांना आरामाची सुविधा आहे. तिथे त्यांना बाकी सुविधा, पाण्याची सुविधा मिळालेली आहे. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी त्यांना त्यांच्या सगळ्या सुविधा योजनेप्रमाणे झालेल्या आहेत. आणि आता ते पुढे जात आहेत, तर तिथे सुद्धा सुविधांची कुठलीही गडबड दिसून येत नाही. आणि सरकारच्या हृदयात धडकी भरायला लावेल असा जनसमुदाय आणि हत्तीचा कळप असं जरी म्हटलं सरकारच्या दृष्टीने, तरी हे दिसून येते की समोर असा प्रचंड जनसागर येतोय आणि शिस्तबद्ध पद्धतीने येतोय. त्याचा कोणालाही त्रास होत नाही, उलट लोक एन्जॉय करतायत. म्हणजे सगळा समाज जो आहे, महाराष्ट्रीय समाज, या आंदोलनाकडे कुतूहलाने पाहतोय. जे त्यात सहभागी आहेत ते त्याला एन्जॉय करतायत. म्हणजे वारीला जाताना जो उत्साह असतो, तो या आंदोलनातला उत्साह आहे. आणि एकंदरीत हे आंदोलन न भूतो न भविष्यती जनतेला आवडतंय. आता अनेक मोठे मोठे पत्रकार, अनेक विचारवंत या आंदोलनाच्या प्रेमात पडतायत की जरांगे पाटलाच्या मागे एवढा समुदाय कसा उभा राहू शकतो. अशा प्रकारचं कुतूहल अगदी विद्वानांमध्ये सुद्धा आता आहे, अनेक पत्रकारांमध्ये आहे आणि सगळ्या समुदायामध्ये आहे. त्यामुळे हे आंदोलन एका दृष्टीने पाहिलं तर अनेक वर्षानंतर, म्हणजे आपण चळवळीतले काम करणारे लोक आहोत. महाराष्ट्रामध्ये काय आणि एकंदरीत जगामध्ये काय, आता आंदोलन बुडत चाललेली आहेत. म्हणजे आंदोलनाचा मूडच आता जनतेमध्ये राहिलेला नाही किंवा शक्ती राहिलेली नाही. ती जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रकट होतीये. याचा खूप आनंद खरं तर सगळ्याला झालेला आहे. ही एक बाजू जरांगे पाटलांची आहे, दुसरी बाजू सरकारची आहे. सरकारचे मंत्री फक्त वेळ दिला पाहिजे असं कुठल्या तरी बारीक बारीक आवाजात बोलतात, परंतु त्याला काही आधार नाहीये. सरकारने मागच्या आठवड्यात जे काही प्रतिनिधी पाठवले जरांगे पाटलांकडे बोलायला, त्याच्यावरून तर क्यू येते की सरकार खेळ करतंय या सगळ्या गोष्टींचा. आणि जे प्रतिनिधी पाठवले त्यांचं काय, सरकारमधलं त्यांचं कोणती पद आहे का, ते काय जबाबदार आहेत का, त्यांनी एक शब्द दिला तर सरकार त्याला जबाबदार राहणार आहे का, अशी सगळी शंकास्पद परिस्थिती आहे. आणि हे वरवरच्या चर्चा आणि वरवरचा दिखाऊपणा सरकारकडून होतोय आणि त्याच्यातून मला वाटतंय की काही साध्य होणार नाही. मला यातला एक मूलभूत प्रश्न आता उपस्थित करायचा आहे की सरकार याच्याबद्दल काय विचार करीत असेल. तर सरकार या आंदोलनाबद्दल काहीही विचार करीत नाही. त्यांना जे वाटतं तेच ते करतायत. त्यांनी ठरवलंय की त्यांनी स्वतःहूनच विधिमंडळात घोषणा केली की आम्ही फेब्रुवारीत एक विशेष अधिवेशन घेऊ. त्यांनी क्युरेटिव्हच्या गोष्टी करतात. क्युरेटिव्ह मध्ये 24 तारखेला फार काही होणार नाहीये. जे काय होणार आहे ते त्याच्यानंतर व्हायचं की नाही व्हायचं हे ठरणार त्याच्यामध्ये फक्त आहे. म्हणजे 24ला तर काहीच हाती लागणार नाही. म्हणजे सरकारच्या हातात आश्वासनं दिली ते सुद्धा त्यांच्या हातात नाहीयेत. आणि जरांगे पाटलाच्या मागण्या तर त्यांना समजत नाही किंवा ते त्याच्याकडे कानात बोळे घालून त्याच्याकडे बघतायत. म्हणजे त्यांना ते ऐकूनही न ऐकल्यासारखं करतायत. अशा पद्धतीची सगळी गोंधळाची परिस्थिती सरकारच्या बाजूने दिसते. बाळासाहेब, अजून एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे की जेव्हापासून आंदोलन सुरू झालंय तर प्रत्येक वेळी सरकार काही ना काही थातूर मातूर करून तिथे वेळ काढूपणा आणि प्रत्येक वेळी वेळ मागत जात आहे. सरकारकडे जर काही ठोस त्या संदर्भातला प्लॅन असेल किंवा त्या संदर्भातली काही योजना असेल तर ती स्पष्टपणे का मांडत नाही. घोडं नेमकं कुठे अडतंय? नाही, याच्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सरकारला एक सूचना केली होती की जरांगेंशी इमानदारीने बोललं पाहिजे. पारदर्शकपणे सरकारने भूमिका व्यक्त केली पाहिजे. आता वास्तव असं आहे सर की सरकारला मराठा समाजाला काहीही द्यायचं नाही जे घटनात्मक आहे. मराठा समाज जो अधिकार मागतोय, घटनेच्या पातळीवरती एक नागरिक म्हणून जो अधिकार मागतोय, तो सरकारला द्यायचा नाहीये. त्याचं कारण काय आहे, तर भारतीय जनता पक्षाचं आणि अजितदादाच्या गटाचं जे राजकारण आहे, त्यांचं भवितव्य ओबीसी वरती अवलंबून आहे आणि ते ओबीसी लक्षी त्यांचे धोरणं आहेत. त्यामुळे ओबीसी घटक नाराज होईल अशी कोणतीही गोष्ट ते करू इच्छित नाही. त्यामुळे मराठा समाजाचा अधिकार देऊ इच्छित नाही. एकनाथ शिंदे साहेबांना मराठा समाजाला खूप काही द्यावंसं वाटत असेलही, परंतु ते स्वयंभू नाहीत. म्हणजे या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष काही ठरविल द्यायचं असेल तरच ते देणं होऊ शकतं. आणि मला वाटत नाही की मराठा समाजाला सरकार काही घटनात्मक अधिकाराचं आरक्षण देऊ इच्छितंय असं आता सध्या परिस्थिती नाही. म्हणून पहिल्या दिवसापासून काय झालंय, मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा पहिल्यांदा प्रश्न आला, तर तो प्रश्न आधीपासूनच चालू आहे 2-3 वर्षापासून
त्यासाठी अनेक ठिकाणी उपोषणं झालेली आहे. ती काही पहिली वेळ नव्हती. परंतु या वेळेला जरांगे पाटलांनी जरा मोठी योजना करायचं ठरवलं. वर्षभर होमवर्क केला त्या ठिकाणी आणि एक ते उपोषणाची सुरुवात केली. मागणी काय होती? तर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले द्यावे. कायद्यात बसणारी मागणी, यात काही वावगं काहीच नाहीये. त्यांनी 29 मेला एक समिती नेमली अधिकाऱ्यांची. त्या समितीने पूर्ण 3 महिने काहीच काम केलं नाही. हे शक्य कसं काय होऊ शकतं? आणि सरकार त्या समितीला पनिशमेंट करत नाहीये विशेष म्हणजे. हे कसं काय शक्य होऊ शकतं? याचा अर्थ त्या ठिकाणचे जे पॉवरफुल घटक आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे कोणी असतील, त्यांना त्या मराठा समाजाची मागणीच मंजूर करायची नव्हती, हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. मग जेव्हा ह्या आंदोलनामध्ये सरकारकडून चूक झाली, खरं म्हणजे सरकारकडून चूक झाली, की त्यांनी लाठीचार्ज केला आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती उद्भवली, त्याचे 2 कारणं आहेत. त्यांचा लाठीचार्ज ही चूक होती. त्याच्यानंतर शरद पवार साहेबांनी तिथे भेट दिली. त्याच्यानंतर सगळ्या नेत्यांनी तिथे भेट दिली. राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, जे कधीही न जाणारे लोक तिथे भेटले. त्यामुळे या सरकारला थोडी जाग आली आणि त्याला गांभीर्याने घेतलं. मग त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी थोडा पुढाकार घेतला आणि न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली. न्यायमूर्ती शिंदे समिती जरी नेमली, तरी पूर्णपणे पारदर्शकपणे त्यांना ते करायचं नव्हतं. हे सरळ त्या न्यायमूर्ती शिंदे समितीचा जो जी-आर आहे, त्याच्यावरून दिसतंय. म्हणजे आमची मूळ मागणी काय होती, की नोंदी नाहीये ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही नोंदी नसताना व्यावसायिक आमची ओळख जी आहे त्याच्या आधाराने तुम्ही आम्हाला कुणबी जातीचे दाखले देऊ शकतात. कारण आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याच्यासाठी तो जी-आर काढायचा होता. परंतु प्रशासनातले अधिकारी फडणवीसांच्या ऐकण्यातले असल्यामुळे त्यांनी ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना या दाखले द्यायचे असा जी-आर काढून ठेवला आणि शिंदे समितीला तसं मॅन्डेट दिलं. शिंदे समितीने फक्त मग नोंदी शोधण्याचं काम केलं. त्यांनी मराठा समाजाच्या लोकांना व्यावसायिक ओळख दाखवून, जुने पुरावे बघून असं काही आरक्षण देण्याचा त्यांनी मार्गच आखला नाही. आणि याच्यातून मग ते पुन्हा पुढे चिघळत गेलं. म्हणजे मराठवाड्याच्या मध्ये नोंदीच कमी सापडल्या आणि पुढे महाराष्ट्राच्या नोंदी शोधायचा कार्यक्रम झाला. म्हणजे सरकारने काय केलंय, की मुळातच या मागणीला दुर्लक्षित केलेलं आहे. त्याचं कारण मला आणखी काय दिसतं, तर याच्यामध्ये जो सरकारमध्ये 3 घटकांमध्ये असलेला आंतरविरोध. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी हे आंदोलन सुरुवातीला चांगलं हाताळलं. मराठा समाजाची सहानुभूती मिळाली त्यांना आणि त्यांना थोडंसं या ठिकाणी वेटेज त्यांचं वाढलं आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजप असेल किंवा अजितदादा गट असेल, यांचं वजन कमी झालं त्यामध्ये आणि त्यामुळे यांना असं वाटलं, की नाही, याच्यामध्ये शिंदे साहेबांचं वजन वाढतंय. मग पुढे महाराष्ट्र स्तरावर जेव्हा ही मागणी गेली सरसकट कुणबी दाखल्याची, तेव्हा तर छगन भुजबळांसारख्या व्यक्तीला पुढे करून या सगळ्या आंदोलनाला वेगळीच दिशा देण्यात आली आणि या आंदोलनातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न झाला. हे आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न झाला. जाळपोळ घडवून आणली. नंतर गुन्हे दाखल झाले आंदोलकांवर. आता साधं गोष्ट आहे, की सरकारने हे आंदोलकांचे गुन्हे मागे घ्यायचं मान्य केलं होतं पहिल्याच टप्प्यामध्ये. त्यांनी एकही गुन्हा अद्याप मागे घेतलेला नाही. मागणी तर एकही मंजूर केलेली नाही. हातात काहीही आलेलं नाही आणि मराठा समाजाला आम्ही खूप काही देतोय, असं भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे मराठा समाज ज्याच्या हातात काही पडलं नाही, तो शांत होणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे मराठा समाजाचं जे आता हे आंदोलन सुरू होतंय, यामध्ये न भूतो न भविष्यती सगळा समाज एकवटतोय पुन्हा एकदा आणि हं. मराठा समाज हा लढाऊ समाज आहे. त्यामुळे या समाजाला चॅलेंज देऊन सरकारच्या हाती काही लागणार नाही. एकदा लालकृष्ण अडवाणी असं म्हणाले होते, की जे आत्मघातकीच असतात, ज्याला मरणाची भीती नसते, त्याच्यावर काय कारवाई करणार तुम्ही? हां. मराठा समाजाचा प्रत्येक नागरिक या आंदोलनात जाताना किंवा आंदोलनाला पाठिंबा देताना ही तयारी करून उतरलेला आहे, की आमच्यावर काही झालं तरी आम्हाला मागे हटायचं नाही. कोणताही गुन्हा लावा, 144 लावा, नाहीतर आणखी काही लावा. मागे हटायचं नाही कारण लढायला आणि मरायला सिद्ध असलेल्या लोकांना सरकार काय नियंत्रण करणार? पण हे बरोबर. सरकारला समजत नाही, की असा समाज का पेटलेला आहे? अशी वेळ का आलेली आहे? कारण त्याचा जो अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे, त्या अधिकाराबद्दल सरकार हे गंभीर नाही. हे वारंवार दिसतंय. मी तर किती बरोबर. उदाहरणं देऊन सांगू शकतो. बरोबर. बाळासाहेब दुसरा एक प्रश्न येतो, की मुख्यमंत्री आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्याच्या फेवरचे आहेत.
अजितदादा पवार सुद्धा जाऊन मनोज जरांगे पाटलांना भेटले आहेत, शरद पवार भेटले आहेत, राज ठाकरे भेटलेले आहेत, प्रकाश आंबेडकर भेटलेले आहेत. सगळ्या पक्षांचे नेते मंडळी जर समजा मनोज जरांगे पाटलांना भेटून त्यांच्या आंदोलनाला जर पाठिंबा देत आहेत, तरी सुद्धा मराठ्यांचा प्रश्न किंवा हा आरक्षणाचं घोडं नेमकं अडतं कुठे? कोण फसवणूक करतंय मराठा समाजाची? याच्यामध्ये अजितदादा तर भेटले नाही मनोज जरांगे पाटलांना, बाकीचे लोक भेटले. पण बाकीच्या लोकांची जबाबदारी काहीच नाही ना. म्हणजे शरद पवार साहेब असतील किंवा राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील, यांची काही जबाबदारी नाहीच आहे. जबाबदारी आहे जे आता सरकारमध्ये आहे, अजितदादा गट असेल किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस असतील. फडणवीस तर भेटले नाहीत. म्हणजे संभाजीनगरला फडणवीसांचा नियोजित कार्यक्रम होता, पण जरांगे पाटील इथे होते ट्रीटमेंटला, त्यांना भेटावं लागेल म्हणून त्यांनी फडणवीसांनी तो कार्यक्रम सुद्धा रद्द केलेला आहे. ही मागची 2 महिन्यापूर्वीची घटना आहे. म्हणजे इतका दुरावा जर भाजपचे लोक जरांगे पाटलांच्या बद्दल ठेवत असतील, तर हा अतिशय म्हणजे इन्स्टिगेटिंग विषय, म्हणजे त्याला काय प्रोव्होकिंग बिहेवियर आहे त्यांचं ते. त्याला उचकावण्याचा कार्यक्रम करतात मराठ्यांना, अशी एक यातली परिस्थिती दिसते. पण यातली मुख्य अडचण आपण लक्षात घेतली पाहिजे. ती अडचण अशी आहे की राजकीय लोक जे आहेत ते पॉलिटिको कम्युनल आहेत. म्हणजे सापेक्ष जातीवादी आहेत किंवा राजकीय हितसंबंधामुळे निर्माण झालेल्या जातीवादाचे ते रक्षक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रातला सगळा समाज जर एक समाज आहे, तर मग समान निकषावर या समाजाकडे बघितलं गेलं पाहिजे. परंतु या ठिकाणी व्होट बँकेच्या राजकारणाच्या मुळे अपीजमेंट ज्याला म्हणतो, लांगुल चालन, असं ओबीसीतल्या काही घटकांचं ते लांगुल चालन करतात. मग ते शरद पवार साहेब असोत की ते प्रकाश आंबेडकर असोत की उद्धव ठाकरे असोत की भाजप किंवा अजित दादा असेल ना ते एकनाथ शिंदे असेल, हे कोणीही ओबीसीच्या लोकांना खरं सांगू इच्छित नाही. आणि त्यामुळे मराठा समाजावर अन्याय केला जातो. बरं, वारंवार मराठा समाजाने हे सहन केलेलं आहे. म्हणजे मराठा समाज काही एकदम एवढ्या टोकाला गेलेलं नाही. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल आल्यानंतर जेव्हा आरक्षण वरचं दिलं गेलं 50% वरचं, तरी समाजाने ते स्वीकारलंच होतं. पण एक दिवसही त्या आरक्षणाचा लाभ मिळू दिला नाही आणि कोर्टात केसेस टाकून टाकून ते आरक्षण घालवण्यामध्ये सगळ्यांनी वाटा उचलला. त्यात सेव्ह नेशन सेव्ह मेरिट, युथ फॉर इक्वालिटी, या RSS आणि भाजप प्रणित संस्था असतील किंवा ओबीसीच्या कडून पण तिथे अनेक पिटिशन दाखल केले गेले. म्हणजे वरून सांगायचं न्यायालयांनी किंवा जे उच्च भ्रू लोक आहे त्यांनी सांगायचं की वरच्या आरक्षणात मराठ्यांना येऊ देणार नाही. खालचे म्हणजे जे खालचे ज्याला ओबीसी म्हणतात त्यांनी सांगायचं आम्ही ओबीसीत येऊ देणार नाही. मग मराठा समाजाने जायचं कुठे? हा मेन इश्यू आहे. त्यामुळे हे सगळे लोक म्हणतात, विधिमंडळातल्या चर्चा पण तुम्ही बघा, वांजोट्या चर्चा सगळ्या, की सगळ्यांनी नक्राश्रू ढाळले की मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे, पण इतरांना हा धक्का लावता कामा नये. म्हणजे दिलंच नाही पाहिजे असं ते बोलतात. कारण घटनात्मक कोट्यात आरक्षण द्यायचं नसेल तर मराठ्यांना आरक्षण देणार कुठून? आणि या महाराष्ट्रामध्ये असा एकही राजकीय तज्ञ व्यक्ती नाहीये किंवा राजकीय नेता नाहीये की जो खरं बोलेल. एकांतात सगळे खरं बोलतात, एकांतात सगळे मान्य करतात, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आरक्षण द्यायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे ना मोदींना सांगून काही करून घेण्याची ताकद आहे, ना ओबीसींना सांगून काही करून घेण्याची ताकद आहे. म्हणजे मराठा समाजाची शक्ती ही काय, म्हणजे आता किती टोकाला जाऊ शकते याचं तुम्ही बघा उदाहरण, की हे लोक काहीच देणार नाहीये मराठा समाजाला. आता सुद्धा काही देऊ इच्छित नाहीत ते. फक्त मराठा समाज आंदोलन करतो आणि मीडिया समोर येऊन तोंड वेंगाडून बोलतात. पण ते जे बोलतात ते त्यांच्या ऍडव्होकेट जनरलने बोलून दाखवावं ना. जर त्यांचं म्हणणं खरं आहे तर ऍडव्होकेट जनरलला आणावं ना प्रेस समोर आणि त्यांनी एक स्टेटमेंट देऊन दाखवावं की कोणतं कायदेशीर आरक्षण सरकार देऊ इच्छित. हे सरकारने पारदर्शकपणे मीडिया समोर ऍडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सांगून दाखवावं, तर मराठा समाज विश्वास ठेवील सुद्धा. हे सगळ्या पोकळ वल्गना आहे सरकारच्या की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणारच, आम्ही छत्रपतीच्या पायाची शपथ घेतो, आम्ही टिकणार आरक्षण देणार आणि विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देणार. या सगळ्या फुकटच्या गोष्टी आहेत, हे काही सत्य नाहीये यात. हेच वाक्य मला म्हणायचंय की जे 2 न्यायमूर्ती नेमलेले आहेत त्यांनी, आता न्यायमूर्तींची समिती नेमलेली आहे, त्या 3 न्यायमूर्तींनी मीडिया समोर येऊन सांगावं की कोणतं आरक्षण सरकार देणार आहे. ऍडव्होकेट जनरल आहे सरकारचे, त्यांनी येऊन सांगावं की कोणतं आरक्षण सरकार देणार आहे.
आणि ते कायदेशीर कसं आहे हे त्या लोकांनी सांगितलं तर समाज विश्वास ठेवेल ना. हे सगळे खोटारडे लोक आहेत, यांच्या म्हणण्याला काय किंमत आहे? समाजाला समजलेलं आहे की सरकार काहीही देण्याच्या मूड मध्ये नाही, म्हणून हे टोकाचं आंदोलन आता हाती घेतलेले. बाळासाहेब, आपण पहिल्यांदा लोकांना सांगूया की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते घटनेतल्या चौकटीतली जी आरक्षणाची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला आणावं लागेल आणि ती ओबीसीचीच व्यवस्था आहे ना. ओबीसी मधल्या नक्की, आरक्षणाशिवाय दुसरं कुठलं आरक्षण या देशामध्ये नाहीये है ना. दुसरं नक्की, ते आहे ते नक्की. ईबीसीचं आरक्षण आहे आणि बरोबर. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीची मान्यता मिळत नाही, ओबीसी असल्याचं जाहीर होत नाही, तोपर्यंत त्यांना जे आरक्षण मिळणार आहे ते टिकाऊ आरक्षण असणार नाही. बरोबर. बरोबर ना. बरोबर, म्हणजे नाही घटनात्मक आता चौकटीमध्ये आल्याशिवाय मराठा समाज हा म्हणजे मागासलेल्या समाज आहे आणि त्या निमित्तानं तो ओबीसीच्या समकक्ष आहे आणि त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. असं जोपर्यंत सिद्ध होत नाही किंवा जोपर्यंत ठरवलं निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत कुठलंही दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकणारं नाहीये. बरोबर आहे. हा, पण मग आता तुम्हाला सांगतोय हे याचं जे ओनस आहे ना, याची जी जबाबदारी आहे ना, ती समाजाकडे नाही जात. हा. यांनी पहिल्यांदा फेब्रुवारी मध्ये मीटिंग घेतली मागच्या वर्षी. हो. त्यावेळेला तेव्हा ते जे अधिकारी होते कमिटी, त्यांची कमिटी नेमायचा निर्णय घेतला होता ना. तो हो. 29 मे ला त्यांनी कमिटी नेमली. मग फडणवीस सारख्या तज्ञ माणसाला किंवा सरकारमधल्या अधिकाऱ्यांना हे माहिती नाही का हे मराठा समाजाला असं करून काही उपयोग होणार नाही, ते हा. टिकणारं आरक्षण असू शकत नाही. मग त्यांनी तेव्हा का नाही आयोगाला सूचना केली की आपण सर्वेक्षण करावं आणि मराठा समाजाचं मागासले पण तपासावं, अशी त्यांनी सूचना करून 6 महिन्यामध्ये ते अहवाल घेऊ शकले असते ना. हा. मुळामध्ये असं आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यामध्ये आरक्षण द्यायचं नाही, हे गेले 25 वर्षाचा यांचा पण आहे ना. म्हणजे यांनी ठरवून ठेवलेले राजकीय लोकांनी हम्म. किती वेळात बघा. म्हणजे पहिल्यांदा आपण बापट आयोगाकडे जाऊ. बापट आयोगामध्ये मराठा समाजाच्या सगळ्या जे अभ्यासक होते त्या क्षेत्र पाहणी केली. त्याच्यामध्ये मराठा समाज पात्र ठरवलेला होता त्यांनी. असा अख्खा बापट आयोग मराठा समाजाच्या बाजूने आहे. पण शेवटच्या महिन्यामध्ये ऐनवेळी भुजबळांनी विलास देशमुखांना सांगून रावसाहेब कसबेची नियुक्ती तिथे केली. रावसाहेब हम्म. कसबे 1 महिना फक्त तिथे दिसतायत त्या आयोगामध्ये, ती सुद्धा एक्सटेंडेड कालावधीमध्ये आहे. म्हणजे आयोगाचा कालावधी आधी वर्षभर आधीच संपला होता. आता तुम्ही सांगा की त्यांचं काय तिथे काही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. असा सदस्य नेमता पण येत नाही. पण तो त्याच्यासाठीच नेमला होता की शेवटी त्या आयोगाच्या शिफारशीवरती परिणाम करायचा. मग आयोगाच्या शेवटच्या जेव्हा निष्कर्ष लिहिण्यात आले म्हणजे तेव्हा मतदान घेण्यात आलं आणि कसबेनी आणि आयोगाच्या अध्यक्षांनी मराठ्यांच्या विरुद्ध मतदान केलं आणि 2 वर्षेस 3 मध्ये मराठ्यांना ओबीसीत घालण्यात येऊ नये असा ठराव केला, जो की घटनात्मक पद्धतीने नव्हता तो ठराव. आणि सगळा अहवालात लिखित मराठा समाज मागासलेला आहे. पण शेवटचा ठराव विरोधात करून सरकारला देऊन टाकलं, कळवून टाकलं की मराठा समाजाला ओबीसीत घालायचं नाही. म्हणजे बघा, त्यावेळेलाच भुजबळांनी ही काडी केली होती. हे रावसाहेब कसबेंचा इंटरव्ह्यू सगळीकडे उपलब्ध आहे. त्यांनी मीडिया समोर सांगितलेलं आहे की भुजबळांनी मला त्या ठिकाणी कशासाठी नेमलं होतं, तर मराठा आरक्षणामध्ये खुटी मारण्यासाठी नेमलं होतं. म्हणजे तेव्हापासून भुजबळ मराठ्यांचे दुश्मन आहे, काही आज नाही बनलेले. त्यामुळे ते काही एवढे साव नाहीये, म्हणजे ते गुन्हेगारच आहेत त्या अर्थाने. आता मला सांगा की तेव्हा मराठ्यांनी काय घोडं मारलं होतं कोणाचं? त्याच्यानंतर राणे समितीच्या वेळेला आधी सरकारने वारंवार आयोगाला विनंत्या केल्या की मराठा समाजाचा अहवाल तुम्ही सविस्तर द्या, तुम्ही मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करा. तर 3 जून 2013 रोजी आयोगाने पत्र लिहिलं सरकारला की आम्हाला काही आवश्यकता नाही मराठ्यांचं सर्वेक्षण करायची, आमच्या पद्धतीप्रमाणे आम्ही केलेलं आहे, तुम्ही बापट आयोगानुसार जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या, असं उद्धट पत्र आयोगाने सरकारला लिहिलेलं आहे. आणि हे रेकॉर्डवर आहे. आता मराठा समाजाचा जे निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने त्यात ते पत्र नमूद आहे. आणि असं आयोग वागतो म्हणून राणे समिती नेमली. राणे समितीने असंच आता जे सर्वेक्षण करायला घेतलंय ना सर, असंच न भूतो न भविष्यती 5 लाख मराठा फॅमिलीचं सर्वेक्षण केलं होतं. गायकवाड आयोगाने तरी 45,000 फॅमिलीचं सर्वेक्षण केलं. राणे समितीने 5 लाख मराठा फॅमिलीचं सर्वेक्षण केलं आणि ते सर्वेक्षण तटस्थपणे सरकारी अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली झालं होतं.
तो डेटा तटस्थपणे सिडॅकने त्याचं अनालिसिस केलं आणि त्याच्यानुसार राणे समितीने मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून घोषित केलं होतं. आणि त्याच्यानंतर आरक्षण का नाही ओबीसीत दिलं मग? तर ते आरक्षण दिलं वरचं, त्याच्यामुळे ते कोर्टात एका दिवसात गेलं. त्याच्यानंतर पुन्हा फडणवीस आले, त्यांनी पुन्हा आयोग नेमला. गायकवाड आयोगाची शिफारस बंधनकारक होती सरकारवर की ओबीसी कोट्यात आरक्षण दिलं पाहिजे. त्यावेळेला फडणवीसांनी अहवाल विधिमंडळात मांडला नाही, खोटं खोटं सांगितलं विधिमंडळाला आणि 50%च्या वरचं आरक्षण दिलं. म्हणजे मुळातच चूक सरकारने केली दोन्ही वेळेला. आणि त्याच्यानंतर मराठा समाजाला जो कोटा घटनात्मक नव्हता तिकडे ढकलून दिलं. अशा वेळेला मराठा समाजाने काय करायचं? सरकार वारंवार गुन्हे करतंय आणि आता म्हणते यांच्या मागासले पण सिद्ध व्हायला पाहिजे. फडणवीस हेच आहेत ना. त्याच वेळेला शिंदे साहेब पण त्या सरकारमध्ये होते ना, ते सुद्धा त्या कमिटीमध्ये होते ना मराठा आरक्षणाच्या. मग यांची जबाबदारी तेव्हा नव्हती का? म्हणजे यांचं इंटेन्शन जे आहे हे हेतू शुद्ध नाहीये ना सर, हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. म्हणजे त्यामुळे मराठ्यांचे सारे आरोपी जे आहेत ते राज्यकर्ते प्रामुख्याने आहे की जे सत्ताधारी असतात ते मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात असतात, बरोबर आहे? आहेत अगदी खरं आहे ते. म्हणजे शरद पवार तर त्यातले इनिशिएटर आहे. म्हणजे सुरुवात शरद पवारांनी केलेली आहे. 23 मार्च 1994 ला ज्या जातींना 20-30 वर्षापासून आरक्षण मिळत होतं 10%, त्या जातींसाठी आरक्षण वाढवायचं काय कारण होतं शरद पवारांना? त्यांनी 10%वरून त्यांचं आरक्षण लगेच 24.5% नेलं आणि विजयंतीचं 4% आरक्षण होतं ते 5.5% नेलं. म्हणजे मुळात मुद्दा असा आहे की ज्या जातींचं खरं म्हणजे मागासले पण तपासलेलं नाही, त्यांचा कोणता अहवाल नाही, त्यांची लोकसंख्या माहिती नाही आणि अशा जातींना भरमसाठ तुम्ही आरक्षण देत राहिले. ज्यांचं आता 34% ओबीसीचं प्रमाण त्यांच्या सर्व्हिसेस मध्ये 42% झालेले सरकारचेच रिपोर्ट सांगतात. अशा वेळेला मराठा समाजाने जर घटनात्मक कोट्यात आरक्षण मागितलं तर ती मराठा समाजाची चूक थोडीच आहे. ते राज्यकर्त्यांच्या जातीवादाचा भाग झाला, तो त्यांच्या व्होट बँकेचा भाग झाला. त्याला पॉलिटिको कम्युनल पॉलिसी म्हणूया आपण. या पॉलिटिको कम्युनल आहे. मराठा समाजाच्या नागरिकांनी कोणताही आतताईपणा केलेला नाही, कोणालाही दगड मारलेला नाही, कोणाचंही नुकसान केलेलं नाही. एवढी शक्ती मराठा समाजाकडे असून सुद्धा आम्ही वारंवार मराठा समाजाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला सांगतो. आणि हे राज्य सरकार किंवा राजकारते लोक जर असं तमाशा करत असतील तर म्हणजे हे नालायक आहे. यांना घटना पण राबवायची नाहीये आणि यांना समाजाचं भलं पण करायचं नाहीये, असं मग स्पष्ट आरोप करता येऊ शकतो यांच्यावर. बरोबर. दुसरा असा एक प्रश्न येतो की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर निघालेला आहे. हे राज्य सरकार कुठलंही असो, कुठलीही सत्ताधारी असतो, त्याला समाजामध्ये आपल्या असंतोष नको असतो, कुठल्याही प्रकारचं आंदोलन नको असतो. मग हे सरकार इतक्या उघड्या डोळ्यांनी मराठ्यांचं इतकं मोठं आंदोलन पाहत असताना गप्प का आहे? वेळ काढूपणाचं काम का करते? कारण की आता तर थोड्या दिवसांनी की फेब्रुवारी पर्यंत तर बोलतात आणि मार्च मध्ये तर आचारसंहिता लागणार आहे आणि फेब्रुवारी पर्यंत जर समजा त्यांनी आरक्षण दिलं नाही किंवा काही त्यावर तोडगा निघाला नाही किंवा असंच काही थातून पतून तोडगा निघाला तर ह्या मराठा समाजाचं नेमकं संतापाचं रूपांतर कशात होणार आहे? किंवा हा जो संताप आहे की त्यांना नेमकं सांगितलं जाणार आहे का त्याचे दुश्मन कोण आहेत म्हणून, की आता हे जे आंदोलन येत आहे याच्या संदर्भातला नेमका सरकारला त्याची भीती वाटत नाहीये का? इतक्या लाईटली सरकार घेत आहे का? आता याचं एकच वाक्यात उत्तर असं आहे की सगळी राजकीय जमात मराठ्यांची दुश्मन हे मराठा समाजाचा प्रत्येक नागरिक समजून घेतोय आता. त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री जवळ उभा राहिला तरी त्याला कोणी आता नमस्कार करीत नाही. इतका तिरस्कार या समाजामध्ये आता या राजकीय जमातीबद्दल आलेला आहे. हे वास्तव तुम्हाला मी जमिनीवरचं सांगतो. भारतीय जनता पार्टीच्या गोटात काय वल्गना आहेत की आम्हाला मराठ्यांच्या मताची गरज नाहीये. ओबीसीचे मत आम्हाला आता 100% मिळणार आहेत, त्यामुळे आमचं काम भागलेलं आहे, आम्हाला इलेक्शन मध्ये मराठ्यांची गरज नाही. अशा वल्गना दिवसा ढवळे भाजपचे लोक करतात, प्रचार करतात तसा. आणि अजितदादा किंवा जे कोणी प्रस्थापित लोक आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, ज्याला आपण सरंजाम म्हणू, ते त्यांना असं वाटतंय की आपण सहज मॅनेज करून घेऊ शकतो दरवर्षी दरवेळेस जसं आपण मॅनेज करतो. म्हणजे हे जे लोक आहेत जे मराठा म्हणून राजकारणी समोर मिरवतात, त्यांना असं वाटतं की इलेक्शनच्या काळात सगळं मॅनेज होतं. असं आता होणार नाही, ह्याची जाणीव त्यांना नाहीये. आता तुमचा मेन प्रश्न असा आहे की याला
जे सत्ताधारी ते काय घाबरत का नाही, हा एक मुद्दा आहे तुमचा. आणि पर्याय काय मराठा समाजासमोर, कोणाला मत द्यायला मराठा समाज सांगू शकतो, हा मराठा समाजासमोरचा एक तिढा पण आपण चर्चा करू याच्यावर. मूळ मुद्दा असा आहे की सरकारमधले जे सत्ताधारी लोक आहेत, आता त्यांनी सगळे पक्षातली जी शक्ती होती ती आपल्याकडे ओढून घेतली. म्हणजे महाराष्ट्रातले जे प्रमुख घटक होते, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा भाजप तर इंटॅक्ट आहे. राष्ट्रवादी बराच त्यांनी घेतलेला आहे आणि शिवसेना बरीच घेतलेली. म्हणजे भाजपला आता अशी खात्री आहे की महाराष्ट्रातलं मतदान आमच्या बाजूने घेण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. आम्हाला इलेक्शन मध्ये 48 पैकी 45 जागा जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे या आंदोलनाला ते थ्रेट मानतच नाही सर, हा धोकाच मानत नाही ते या आंदोलनाला. मराठ्यांच्या हा. मताने आमचं काही बिघडत नाही अशा भ्रमात ते आहेत. त्याच्यावर काय इलाज आहे ते पण मी सांगेन. आता तसं का वाटतं त्यांना, त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील ही व्यक्ती नेता म्हणून समाजाला आज सांगू शकत नाही ना की तुम्हाला आम्ही राजकीय धडा शिकवू म्हणून. ते एका अर्थी बोलतायत अजितदादाला की तुला आम्ही बघून घेऊ इलेक्शन मध्ये, किंवा ते भाजपला पण बोलतात, किंवा ते फडणवीस याला पण बोलतात, भुजबळला बोलतात, सगळ्यांना बोलू शकतात ते. पण भाजपला किंवा त्या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, ठीक आहे आम्हाला नाही मत देणार, देण्याला कोणाला मग तुम्ही हे नाही सांगता येते ना. जरांगे पाटलांच्या कडची अडचण किंवा मराठा समाजाच्या कडची अडचण आजची काय आहे की ते हे सांगू शकत नाही, आज सरकारला धमकी नाही देऊ शकत की आम्ही कोणाला सपोर्ट करू. कारण महाराष्ट्रात असा एकही आउटफिट, एकही पर्याय त्यांच्या समोर नाहीये असं सरकारला वाटतंय. त्यामुळे मराठा समाज जर नोटा वापरील, मराठा समाज इलेक्शनवर बहिष्कार टाकेल, तर आमचं काही बिघडत नाही असं त्यांचं मत आहे. मराठा समाज तर काही नवीन पक्ष काढणार नाही, त्यामुळे मराठा समाजाच्या मताने आम्हाला काय फरक पडतो, असं जे राजकीय गणित सत्ताधाऱ्यांचं आहे ते याच्या मागे त्यांना बेदरकार किंवा त्यांना मुजोर करण्यामध्ये हे राजकीय गणित त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि आम्ही इलेक्शन वरती परिणाम करू शकत नाही असा एक त्यांच्या डोक्यामध्ये भ्रम आहे. कारण आम्ही शरद पवारांना मतदान द्या असं म्हणू शकणार नाही. तसं समजा उदाहरणार्थ म्हटलं असतं तर हे पवारांनीच उभं केलेलं आंदोलन आहे असा आरोप करणं शक्य झालं असतं. आणि वस्तुस्थिती ही खरी आहे की मराठा समाजासमोर जे शिवसेना, काँग्रेस किंवा शरद पवार हे दिसणारे जे पर्याय आहेत, हे काही मराठा समाज घेऊ इच्छित नाही, किंवा त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल स्पष्टता कधी व्यक्त केलेली नाही. उद्या भाजप गेलं किंवा शिंदे साहेब गेले तर शरद पवार उद्या मराठ्यांना घटनात्मक आरक्षणात घालणार आहेत का? नाही घालणार, हे सगळ्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरे तसं करणार नाही, काँग्रेसही तसं करणार नाही. त्यामुळे आरक्षणाचा जिथपर्यंत मुद्दा आहे तिथपर्यंत आम्हाला जे विरोधी पक्षातले लोक आहेत त्यांचाही काही उपयोग नाही, हेही मराठा समाजाला स्पष्ट कळून चुकलेले. आणि याच गोष्टीमुळे सत्ताधारी लोकांना मस्ती आलेली, ते या आंदोलनाला मोजत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे सर. पण मग आता असं झालंय का की म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं होतं, सुरुवातीला अतिशय म्हणजे ते यशस्वीतेकडे जात आहे, सरकार नमतं आहे आणि सरकार काहीतरी भूमिका घेऊन त्यांना मदत करायच्या तयारीमध्ये आहे. पण आता मनोज जरांगे पाटीलच नाकापेक्षा मोती जड असं प्रस्थापित मराठा नेतृत्वाला झालंय आणि आता ते मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जितकं फेल होईल, जितकं निष्प्रभ होईल, जितकं त्यांना टोलवता येईल अशा याच्यामध्ये किंवा मनोज जरांगे पाटलांना एकूणच खिंडीत गाठल्यासारखी परिस्थिती आहे का? नाही नाही, हे आपण जरा मग व्यापक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे याच्याकडे. आपण या आंदोलनाचं यश आणि अपयश कशावर मोजणार? जर आपण लक्षात घेतलं की हा जे राजकारणाचं जे व्यापारीकरण झालेलं आहे किंवा हितसंबंधी लोकांचं राजकारण किंवा घराणेशाहीचं राजकारण, अनेक गोष्टी राजकारणामध्ये चुकीच्या शिरलेल्या गेल्या 50-60 वर्षात, तर त्यामुळे आंदोलन आतापर्यंत झाली नाही. आणि या अशा प्रवाह जो राजकारणात आला त्याला चॅलेंज केलेलं नाही, त्याला आव्हान कोणी देऊ शकलं नव्हतं. तर माझं म्हणणं आहे मराठा समाजाचं आंदोलन हे त्या तशा राजकीय धोरणांना आणि तशा राजकारणाच्या प्रॅक्टिसला एकंदरीत हे आव्हान म्हणून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे या आंदोलनाचं यश समजा आरक्षण नाही मिळालं तरी मी या आंदोलनाला फेल मानणार नाही. कारण असं आहे, कारण लढणं ही सुद्धा एक यशस्वीतेचीच पायरी असते. म्हणजे लढणं मराठा समाजाने एकत्र येऊन मोठा लढा दिला तरी जरांगे पाटील यशस्वी झालेले आहेत असं मी स्पष्टपणे म्हणेल. कारण असं आहे की या लोकांच्या विरुद्ध उभं राहण्याची ताकद आता सामान्य माणसाने गमावलेली आहे आणि यांची इतकी राक्षसी आता ताकद झालेली आहे. कोणताही राजकीय पक्ष बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये, आज विरोधी पक्ष आहे का? एवढं मोठं आंदोलन होतंय, एक तरी विरोधी पक्ष मराठा समाजाच्या बाजूला उभा राहिलाय का?
हे केवढं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. जो महाराष्ट्र प्रगती पथावर आहे, लोकशाहीचं मॉडेल आहे. इथं महाराष्ट्र किती गुणगान गातो आपण महाराष्ट्राचं, एक प्रॅग्मॅटिक सोसायटी म्हणून. परंतु इथे काय आहे परिस्थिती आता? महाराष्ट्रात विरोधी पक्ष नाही, म्हणजे लोकशाही नाही ना सर महाराष्ट्रामध्ये आता. मग मराठा समाज हाच प्रमुख विरोधी पक्ष आहे आता, असं मी म्हणेल. आणि मग ते सुद्धा त्याचं यश आहे असं मी म्हणेन. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी जरी मंजूर नाही झाली आणि हे असंच्या असं आंदोलन पुढे जात राहिलं, तर सरकारवर दबाव येत राहिला, तरी लोकशाहीचा दबाव गट म्हणून सुद्धा जरांगे पाटलांना 100 पैकी 100 मार्क दिले पाहिजे आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं मोठं क्रेडिट जरांगे पाटलांना दिलं पाहिजे आणि त्या अर्थाने आंदोलन यशस्वी आहे असं म्हटलं पाहिजे. हा एक त्यातला भाग आहे. दुसरा एक भाग असा आहे की याच्यामध्ये आज जरी हे सत्ताधारी समजत असले की आम्हाला पाडण्याची काही मनोज जरांगेमध्ये शक्ती नाहीये किंवा यांच्याकडून आम्हाला काही धोका नाहीये, तरी हे सुद्धा खोटं आहे. समजा जर यांनी मस्ती दाखवलीच, एवढं आंदोलन करून सुद्धा जर यांनी मस्ती दाखवली आणि काही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर होऊ शकतं ना उद्या महिना 2 महिन्यामध्ये पर्यायाचा पण विचार केला जाऊ शकतो. जे कोणते या दोन्ही आउटफिट्स आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या, त्याच्या बाहेरही जाऊन काही पर्याय शोधले जाऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये जनजागृती ही महत्वाची गोष्ट आहे. पर्याय ते एका दिवसात येऊ शकतो, इलेक्शनच्या 10 दिवस आधी पण येऊ शकतो, फॉर्म भरायच्या आधी पण येऊ शकतो. त्यामुळे तो मुद्दा एवढा महत्वाचा नाही. मुद्दा महत्वाचा आहे विरोध निर्माण होणं लोकशाहीमध्ये आणि सत्याच्या मार्गावर चालून, शांततेच्या मार्गावर चालून सरकारला एक शक्ती दाखवणं. आजच्या परिस्थितीमध्ये माझ्या दृष्टीने ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जरांगे पाटील यशस्वी झालेले आहेत. आजपर्यंतच्या जरी अनुभवावरून लक्षात घेतलं तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षाचा रोल जरांगे पाटील करीत आहेत, हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागतं. आता या मुद्द्यालाही आपण विचारात घेतलं पाहिजे. सराटे साहेब, दुसरा एक प्रश्न यातून उत्पन्न होतो की मनोज जरांगे पाटील मुंबईला पर्यंत पोहोचणं हे सरकारला परवडणार आहे का? आता हा विषय पण मला तुम्हाला सांगायचा होता की सरकार काय काय करू शकतं याचाही आपल्याला अंदाज घेतला पाहिजे. कारण जरांगे पाटील तर आता पूर्ण शक्तीनिशी निघालेले आहे आणि डौलात ते मुंबईकडे निघालेले आहेत. म्हणजे एक असं प्रचंड मोठं सैन्य मुंबईवर चाल करून येतंय, जसं आपण इतिहासात वाचतो. असा सीन आपल्याला 1-2 दिवसांनी नगर रोडच्या पुढे लागल्यानंतर दिसू लागणार आहे. त्यामुळे सरकारच्या समोर काय काय पर्याय आहेत याचाही आपल्याला विचार करता येईल. पण सरकार आता काय विचार करीत असावं याचाही आपल्याला अंदाज घ्यायला पाहिजे. तर पहिल्यांदा सरकार काय करायचा विचार करतंय हे आपण थोडं लक्षात घेतलं तर विखे पाटील बोलले किंवा गिरीश महाजन बोलले किंवा ते आता गृहराज्यमंत्री आहेत प्रभू देसाई काहीतरी, ते सुद्धा बोललेत. तर ते काय म्हणतायत की आम्हाला थोडा वेळ द्यायला पाहिजे जरांगे पाटलांनी, म्हणजे ते पारदर्शक बोलत नाहीयेत. आणि मुख्यमंत्री म्हणतायत की मी तर घोषणाच केलेली आहे, फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन घेणार आहोत. हे बोलण्याने पण काही पारदर्शक काही भूमिका समोर येत नाहीये. आणि याच्याशिवाय अजितदादा पण म्हणले असं काही याच दिवशी द्या त्याच दिवशी द्या असं म्हटल्याने काही होत असतं का? म्हणजे त्यांनी पण पारदर्शक काही स्टेटमेंट केलेलं नाही. म्हणजे या सरकारकडे मराठा समाजाला समोर येऊन सांगण्या इतकी पारदर्शकता सुद्धा नाहीये. हे दुर्दैव आपण लक्षात घेतलं पाहिजे. हिम्मत नाहीये सर खरं बोलण्याची या सरकारमध्ये, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ. मग हे सरकार काय काय करू इच्छित? चांगली बाजू जर त्यांच्या बाजूने विचार करायची तर ते असं म्हणत असतील की क्युरेटिव्हचा विषय 24 तारखेला समोर आहे, तर 24 ला काहीच होणार नाहीये. हे प्रकरण सुनावणीला घ्यायचं की नाही घ्यायचं एवढ्या विचारासाठी ते डेट आहे. त्याच्यानंतर ते कधीतरी 4-8 दिवसांनी सांगतील हे प्रकरण चर्चेला घ्यायचं की नाही घ्यायचं. म्हणजे 24 ला तर काहीच होणार नाही. आता आयोगाला त्यांनी सर्वेक्षण करायला सांगितले, 23 तारखेला सुरुवात होते आणि 7-8 दिवस ते सर्वेक्षण चालणार आहे. ते पण 8-15 दिवसात काहीच होणार नाही. म्हणजे त्याच्या जोरावर फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊ असं म्हणू शकतात, असं आपण फक्त गृहीत धरू शकतो. म्हणजे त्या अहवालाचा पण काही आता 15 दिवसामध्ये काही मागमूस नाहीये. म्हणजे या सरकारला लगेच 4 दिवसात आणि 8 दिवसात काय करता येणार आहे याच्याबद्दल सरकारकडे आजपर्यंत एकही पर्याय समोर आलेला नाही. जे पर्याय त्यांनी घोषित केलेले आहेत त्या पर्यायाने जरांगे पाटलाच्या मोर्चाचं काही शांतता होईल किंवा मोर्चा म्हणजे जरांगे पाटील परत फिरतील असं काही सरकारकडून एक शब्दही आजपर्यंत उच्चारला गेलेला नाहीये. मग आता हे काय करणार आहे?
हा आपण जर मुद्दा लक्षात घेतला तर जरांगे पाटलाच्या मागणीकडे येऊ. जरांगे पाटलांची मागणी काय आहे? तर सरसकट मराठा समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना कुणबी जातीचे दाखले मिळू शकतील असं तुम्ही काहीतरी GR काढा किंवा अध्यादेश काढा. आता याच्यावरही आपण थोडं तांत्रिक दृष्टीने विचार करू. हे शक्य आहे का नाहीये याचा आपण विचार करू. सरकारने आतापर्यंत म्हटलं की हे शक्य नाहीये, पण दबावामुळे ते शक्य करू शकतो बा आपण, असं त्यांनी भूमिका घेतली. तर काय होईल? तर हे करणं शक्य आहे कायद्याने. सरकारने जर आपले जे रूल्स आहेत 2012चे जातीचे प्रमाणपत्र देण्याचे जे रूल्स आहेत त्या रूल मध्ये 4-3 एक सब नियम आहे, म्हणजे ज्याला उपनियम म्हणू. त्या 4-3 मध्ये त्यांनी एक ऍडिशनल थोडी जर दुरुस्ती केली, म्हणजे त्याच्यामध्ये कसं म्हणले की जातीची नोंद नसेल त्या परिस्थितीत काय केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जर सरकारने एक दुरुस्ती केली, ज्या बाबतीमध्ये जातीचा जुन्या काळातला पुरावा द्यायला नागरिक जर असमर्थ असेल तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याने व्यावसायिक पुरावा म्हणून जुन्या काळातला हे बघावं. त्या ठिकाणी अफिडेव्हिट घ्यावं, जुन्या काळातले पारंपरिक शेतकरी असल्याचा पुरावा घ्यावा, रक्ताचे नातेवाईक कोणी शेतकरी असतील त्याचा पुरावा घ्यावा आणि शेतीचं रेकॉर्ड तपासावं. गावात जाऊन चौकशी करावी की यांचे वाडवडील शेतकरी होते का, गावातल्या पंचांची साक्ष घ्यावी, तलाठ्याचा सरपंचाचा दाखला घ्यावा. अशा पद्धतीचे पर्यायी त्या ठिकाणी जर स्पेसिफिक काही नियम घातला एक तर सहज शक्य आहे महाराष्ट्रामध्ये मराठा नागरिकांना कुणबी जातीचे दाखले देण्याचा मार्ग निर्माण करणे. आणि हे सरकार एका तासातही करू शकतं, एका दिवसातही करू शकतं आणि हे सरकारला शक्य आहे, ते त्यांच्या अधिकारामध्ये आहे. पण मग आता असं याला जर पण असं जर समजा तरतूद केली तर असे कोणी पण कुठल्या पण जातीचे लोक मराठा समाजाचं सर्टिफिकेट काढून घेतील? तेच सांगतो मी, मुळामध्ये अफिडेव्हिट करणं हे अफिडेव्हिट कोणी पण नाही करू शकणार ना सर. याच्यासाठी मी जे सांगितलेलं आहे की शेतीचा जुन्या काळातला पुरावा जर मागितला, आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काही वावगं नाहीये. आता कुणबी हा जर क्लास म्हणून आपण याचा विचार केला असेल, 67 ला कुणबी ही जात आरक्षणात घातली, पण त्याच्याऐवजी घटनात्मक पद्धतीने जर विचार केला, कुणबी याचा अर्थ काय, कुणबी म्हणजे कोण याचं जर स्पष्टीकरण तेव्हा दिलं गेलेलं असतं तर कुणबी हा ऍग्रिकल्चरिस्ट क्लास म्हणूनच आरक्षणात आहे हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. आणि आपण या गोष्टीला भ्यायचं काही कारण नाही सर. 30 ऑगस्ट 1968 ला एक पत्रक काढलेलं आहे सरकारने. त्याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे की ज्या कोणत्या पोट जाती असतील त्यांच्या मुख्य जातीला आरक्षण असेल तर त्या पोट जातीला आरक्षण आपोआपच मिळतं. आणि अशा माळी, तेली, वाणी, धोबी सगळ्या जातींना पोट जातीनं आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की लिंगायत कुणबी असेल, मुस्लिम कुणबी असेल किंवा मारवाडी कुणबी असेल, या सगळे जर कुणबी असतील आणि त्यांच्याकडे नोंद असतील तर ते आजच आरक्षणाला पात्र आहेत. त्यासाठी कोणताही झगडा होण्याचं कारण नाही, कारण असं आरक्षण आता देत आहेत, ऑलरेडी दिलं गेलेलं आहे गेल्या 50 वर्षामध्ये. त्यामुळे मराठा समाजामधले जे लोक आहेत ते जर पूर्वापारचे शेतकरी असतील, त्यांच्या नातेवाईक शेतकरी, आता मी माझं उदाहरण घेतो सर, तुम्हाला मी माझं उदाहरण सांगतो की माझे वडील शेतकरी होते, म्हणजे तिथे सालदारकी करायचे दुसऱ्याच्या शेतामध्ये. आणि आमच्याकडे 4 एकर आमची वाडवडिलांची शेती आहे आणि 6 एकर आमच्याकडे कुळाची शेती आहे. मग तरी माझी नोंद नाहीये आणि मी ओरिजिनल कुणबी आहे, हे मी कसं सिद्ध करायचं तुम्ही सांगून बघा. मग माझा अधिकार नाही का कुणबी होण्याला? केवळ माझे 70 नंतर माझा कोणी भाऊ गेला शाळेमध्ये, त्याचं मराठा लिहिलं म्हणून मी मराठा होतो का? हा पण मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागेल. जेन्युइननेस जो आहे तो गावाच्या पातळीवर सगळ्यांना कळतं की कोण मराठा आहे आणि त्याला कुणबी म्हणायचं की नाही म्हणायचं. याच्यासाठीच गृह चौकशी हा याच्यातला भाग निर्माण केलेला आहे. सक्षम अधिकारी हे ठरवू शकतो गावा पातळीवर की खरंच हा मराठा आहे की नाहीये, की ज्याला कुणबी म्हणायचं आहे, याचा तो शोध घेऊ शकतो. पण सरकारकडे हा पर्याय आहे, सरकारला रूल चेंज करण्याचा अधिकार आहे आणि तो न्यायालयामध्ये टिकू शकतो. हेच मला याच्यातून सांगायचं आहे. आता सरकार हे करील का नाही करील, तर आज शक्यता अशी आहे की ओबीसीच्या वोट बँकेच्या दबावापोटी अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस या दोन्हींचे पक्ष जे आहेत हे या कृतीच्या पूर्ण विरोधात आहेत. सांगता येत नाही, दबावापोटी त्यांनी जर हो म्हटलं तर असा पर्याय ते घेऊ शकतात. मी एक शक्यता सांगितली की ते काय करू शकतात. त्यांनी करायचं असेल तर ते करू शकतात. कायद्यात सुद्धा बसतं, कोर्टात सुद्धा टिकतं.
कारण आरक्षण हे क्लासला द्यायचं आहे सर, जातीला द्यायचं नाहीये. आणि क्लासला जेव्हा आरक्षण देतो तेव्हा तुम्हाला क्लासचं डिस्क्रिप्शन द्यावं लागतं की हा क्लास म्हणजे कोणता क्लास, तो कुठे राहतो, तो काय व्यवसाय करतो, ते परंपरा कशा आहेत त्यांच्या, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय आहे, हे त्यांचे उत्पन्नाचे साधन काय आहेत, त्यांच्या उत्पन्नाचा स्तर काय आहे, राहणीमानाचा स्तर काय, इतकं सगळं सांगावं लागतं क्लास जर आरक्षणात घालायचं तर. मग यांनी क्लास म्हणून त्याची व्याख्या करायला लागेल. आणि कास्ट म्हणून व्याख्या करून जे आरक्षण दिले जातात ओबीसीचे, ते आरक्षण घटनात्मक ओरिजिनलीच नाहीये. त्यामुळे कोर्टात टिकू शकते, याला काही अडचण नाहीये सरकारने जर ठरवलं तर. पण समजा सरकारला एवढं मोठं करायचं नसेल तर मूळ प्रश्न जिथं मराठवाड्याचा आहे तेवढ्यासाठी सुद्धा सरकार स्पष्टपणे निर्णय घेऊन पुढच्या टप्प्यामध्ये आपण बाकीच्यांचं पण करू असंही सांगू शकतं. किंवा बरोबर. सरकार अशी बाजू सांगू शकतं की आपण आता मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा इश्यू सोडवू, कारण ओरिजिनली त्यांचं सगळं रेकॉर्ड कुणबित्वाचं आहे आणि आता रेकॉर्ड अवेलेबल नाही, ही त्यांची विशेष परिस्थिती आहे. उरलेला मराठा समाज जो आहे त्याच्यासाठी आपण आयोगाकडून अहवाल घेतोय. येत्या काळामध्ये फेब्रुवारी पर्यंत आपण त्यांना काही ना काहीतरी त्यांच्या लोकसंख्येच्या योग्य प्रमाणामध्ये आरक्षणाची सुविधा करतोय असंही सरकार सांगू शकतं. म्हणजे 2 टप्प्यामध्ये सरकार याच्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकतो. ज्यांना मराठा म्हणून आरक्षणात राहायचं आहे, जे उर्वरित मराठा म्हणून राहणार आहेत, त्या सगळ्यांसाठी येत्या काळामध्ये आरक्षण तर सरकार देण्याची तयारी करतच आहे. आता तातडीने मराठवाड्यातला प्रश्न आम्ही सोडवतोय. पुढच्या महिन्यात आपण उरलेल्या मराठ्यांचा पण प्रश्न सोडवू अशी भूमिका सरकार घेऊ शकते. म्हणजे या दोन्ही भूमिकेमध्ये विन विन सिच्युएशन राहण्याची शक्यता आहे. सरकारला जर हे करायचं असलं तर सरकार हे करू शकतं. परंतु मला याच्यातही शंका आहे की हे दोन्ही पर्याय सरकार घेईल की नाही. तर आता पहिल्या प्रथम दर्शनी तर असं वाटतंय सरकार घेणार नाही, हातात असून घेणार नाही. कारण त्यांना मराठ्यांचे जे वेदना आहेत त्या समजत नाहीयेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यांना वरवर झुलवत ठेवायचंय मराठ्यांना. मराठा हा लढून काही मिळवू शकतो हे चित्र त्यांना निर्माणच होऊ द्यायचं नाहीये. मग त्यांच्या समोर काय आहे, आणखी काय त्यांच्या मनात शिजत असावं याच्याबद्दल मला एक डाऊट अलीकडे येतोय. मी आजच निखिल वागळेंचा एक व्हिडिओ ऐकला, कालचाच मला वाटतं तो व्हिडिओ आहे. त्यांनी असं म्हटलं की येत्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रात काहीतरी मोठं घडणार आहे राजकारणामध्ये. त्यांनी असं म्हणलं की कोणीतरी इकडे जाणार तिकडे जाणार असं काहीतरी म्हणलं, पण मला त्याच्या पलीकडची एक शंका येते. ती शंका अशी आहे की कदाचित हे काही दिवसासाठी राष्ट्रपती राजवट तर लागू करणार नाहीत ना महाराष्ट्रात. हा सुद्धा मला आता यांच्या कृतीतून वास येतो. राम मंदिराचा विषय उद्या संपतोय. हे असं जेव्हा 3 दिवसांनी लोणावळ्यापर्यंत मराठा समाजाचा जत्था जाईल, काय सांगता येतं की हे राष्ट्रपती राजवटही काही काळासाठी लागू करू शकतात. म्हणजे असंच त्यांच्या डोक्यात असावं म्हणून पण ते निवांत असू शकतात. ते केल्याने पण त्यांची सुटका होणार नाही. कदाचित आंदोलनावर काय परिणाम व्हायचा त्याचा आता भाकीत नाही करता येणार. परंतु या कृतीमुळे सरकारची सुटका होणार नाही. जे परिणाम पुढच्या काळात व्हायचे ते त्यांना भोगावे लागतील, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता तरी माझ्या समोर असंच दिसतंय की सरकारला हे करणं शक्य आहे. त्यांनी हे केलं बरोबर आहे. पाहिजे. पण मनोज जरांगे पाटलांनी या संदर्भात काही डिप्लोमॅटिक भूमिका घेऊन व्यवस्थित पद्धतीने आंदोलन हाताळलं तर समजा याच्यात काही यश पदरात पडू शकतं का? कारण की मागे पण आपली अशी चर्चा झाली होती की त्यांनी मराठवाड्याचा प्रश्न पहिल्यांदा पदरात पाडून घ्यावा आणि दुसऱ्याच्यासाठी काही वेळ दिला होता तो परत देऊन त्याच्यासाठी काय जर करता आलं असंही करता येऊ शकतं का? किंवा अशी भूमिका ते घेऊ शकता का तानातानीची? किंवा त्यांनी जर खूप टोकाची भूमिका घेतली तर मग सरकार आणि त्यांचं वाद होणं हे क्रमप्राप्त आहे हे आपल्याला समोर हे सांगायसाठी कुठल्याही भविष्य वेत्याची आपल्याला गरज नाही. नाही, मुळामध्ये आंदोलन करता जो असतो ना नेता, तो पब्लिकली कोणताही स्टेटमेंट असं करीत नाही की मी सरकारची वाटाघाटी करीन, मग सरकारने एवढं दिलं तरी मी मान्य करील. हे आंदोलनकर्त्याला बोलणं शक्य होत नसतं कधी. हे सरकारने ठरवायचं आहे ना सर. सरकारने आधी पॉलिसी ठरवायची की आपल्याला यांना काय द्यायचं आहे, हा, जास्तीत जास्त आपण काय देऊ शकतो. मग कोणाशी बोलणं केलं तर हे आपल्याला उपयोगाचं होऊ शकते, हे सरकारने ठरवायचं आहे ना सर. आता बरोबर आहे. सरकारला माहिती नाही का याच्यामध्ये कोण बोलणं कोण बोलणं करू शकतो आणि मराठा समाजाशी कोण पुढे संवाद साधू शकतो. असे मराठा समाजातले राजकारणात नसलेले पण जबाबदार माणसं भरपूर आहेत ना, हजारोने आहेत ना. चांगले वकील असतील, चांगले लेखक असतील, चांगले विचारवंत असतील, चांगले शेतकरी असतील, असं ज्यांचं 50-60 वर्षाचं वय आहे
असे ज्येष्ठ मंडळी समाजामध्ये नाही आहेत का ज्यांच्याशी सरकार संवाद साधू शकतं? बरोबर जरांगे आहे. पाटील लढतायत म्हणजे जरांगे पाटील काय आयसोलेशन मध्ये थोडीच नेता झालेले आहेत, ते समाजाचेच नेते आहेत ना. ते काही समाजाच्या बाहेरचे नेते थोडी आहेत. मुळामध्ये सरकारने संवाद केला का सर? मराठा समाजाशी यांनी कधी संवाद केला? मराठा समाजामध्ये जरांगे शिवाय आणखी मराठा समाजाचा विचार करणारे लोक नाही आहेत का? पण सरकार पॉझिटिव्हली मराठा समाजाचं अस्तित्वच मान्य करायला तयार नाहीये पॉलिटिकली. तर मग हे प्रश्न शिल्लकच म्हणजे हे सुटणारच नाही. मुळामध्ये असं बरोबर. आहे की हे काम सरकारने करायचंय सर. सरकारने ही पहिल करायची आहे की सरकार आधी मराठवाड्याचा आत्ता सोडवतो, पुढच्या महिन्यात आम्ही उरलेल्या मराठ्यांचा प्रश्न सोडवतो, अशी स्कीम घेऊन समाजाकडे आलं आणि त्यांनी पब्लिकली या समाजाच्या काही प्रतिनिधींशी चर्चा केली, तर एक पॉझिटिव्ह माहोल म्हणजे महाराष्ट्रामध्ये तयार केला जाऊ शकतो. हे काय बरोबर. अजूनही पण हाताबाहेरची मग गोष्ट मराठ्यांच्या नाहीये. ज्या संघटना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अखिल मराठा महासंघ आहे, मराठा सेवा संघ आहे, संभाजी ब्रिगेड आहे, इतर अनेक मराठ्यांच्या संघटना आहेत शेकडोनी. तर मग त्यांचे जे नेते आहेत ते या संदर्भात सरकारशी का बोलत नाहीये किंवा ते आता मनोज जरांगेचं नेतृत्व उगवल्यानंतर आता ते बॅक स्टेजवर गेलेले आहेत किंवा तेच आता निष्प्रभ झालेले आहेत? नाही नाही नाही. मुळामध्ये सरकार या कोणाशीच बोलत नाहीये ही पहिला मुद्दा आहे. सरकार या हा. कोणालाही अस्तित्व दाखवू इच्छित नाहीये हा एक मुद्दा. कारण यांनी समजून घेतले की आता एकमेव नेता आंदोलन कोणाचं आहे? जरांगे पाटलाचं आहे. म्हणजे आम्हाला जरांगेनाच फक्त खुश करायचंय किंवा त्यांना गोंधळात टाकायचंय. हे सरकारची भूमिका आहे सर. सरकार मराठा म्हणून या गोष्टीकडे बघायला तयार नाही ना. हे सरकारच्या पातळीवर फार मोठं म्हणजे निर्बुद्धपणाचं त्यांचं धोरण मला दिसून आलेलं आहे याच्यामध्ये. दुसरा दुसरा मुद्दा असा आहे की संघटना पातळीवर नाही चर्चा होणार, त्याचा उपयोगही होणार नाही. पण मराठा समाजामध्ये जसं खेडेकर साहेबांचे नाव घेतलंय आपण, राजेंद्र कोठरे असतील, वीरेंद्र पवार असतील, असे भरपूर मराठा समाजामध्ये जे व्यक्ती म्हणून समाजातले घटक आहेत. किंवा सदानंद मोरे साहेब असतील, बाबा भांड असतील, बीबी ठोंबरे साहेब असतील किंवा आणखी प्राध्यापक मंडळी ज्येष्ठ मंडळी आहेत की न्यायमूर्ती असतील, रिटायर्ड न्यायमूर्ती असतील, अनेक ज्येष्ठ वकील असतील, या सगळ्या लोकांची पत्रकार असतील, आणखी कोणी याच्यातले मान्यता प्राप्त समाजाचे घटक असतील, हे नॉन पॉलिटिकल आणि संघटनांच्या बाहेरचे व्यक्तिशः जे नागरिक आहेत मराठा समाजाचे म्हणून त्यांच्याशी पारदर्शकपणे सरकारने चर्चा करायची तयारी दाखवायला पाहिजे. आणि त्यांना जर हे कन्व्हिन्स झालंय की सरकार इमानदार आहे, सरकार या दोन स्कीम मध्ये मराठा समाजाचा प्रश्न सोडवतंय, तर मग पॉझिटिव्ह वातावरण बनणं समाजामध्ये सुरू होतं. मनोज बरोबर. जरांगे पाटलाचं आंदोलन हे एक कल्ले आंदोलन नाहीये. मनोज जरांगे पाटलांना जे काही आता तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय ते पारदर्शकतेच्या कसोटीवर आणि इमानदारीच्या कसोटीवरच करणं शक्य आहे. कोणत्या बरोबर. संघटनेच्या नावाने किंवा कोणत्या पक्षाच्या नावाने किंवा कोणत्या अधिकाऱ्याच्या नावाने ते होणार नाही. नागरिकांशी चर्चा करा मोठ्या प्रमाणामध्ये, प्रातिनिधिक नागरिकांशी पारदर्शक चर्चा करा, जरांगेंनाही ती चर्चा ऐकू द्या, म्हणजे त्याच्यातून मार्ग निघू शकतो. आणि हे सगळं पारदर्शकपणे ऑन कॅमेरा जर केलं तर जरांगे पण ऐकण्यातले आहेत ना, ते काय समाजाच्या बाहेरचे थोडी आहेत. बरोबर. धन्यवाद बाळासाहेब, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत या महत्वाच्या विषयावरती संवाद साधला आणि तुमची मतं मांडली. हे होते बाळासाहेब सराटे पाटील, ज्यांनी आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा केली. मनोज जरांगे पाटील हे मुंबईवरती स्वारी करण्यासाठी निघालेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी ते हे मुंबईकडे निघालेले आहेत आणि याच्या नेमके सरकार कशा पद्धतीनं वागतंय या संदर्भातली चर्चा आपण बाळासाहेब सराटेंची केली, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती केलेली आहे. वास्तविकता राज्यामध्ये अशा प्रकारचा एखादा समाज स्वतःतल्या असणाऱ्या हक्कासाठी रस्त्यावर येतोय, त्यांच्यामध्ये असंतोष आहे. वास्तविकता सरकारमधल्या मंत्र्यांनी त्या संदर्भात पुरेशा गांभीर्यानं हा प्रश्न हाताळायला हवा होता. पण तशा पद्धतीने सरकार याला पुन्हा हा राजकीय वळण देऊन त्याचं राजकारण करण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला दिसतंय. येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या जसं जसं जवळ हे आंदोलन येत जाईल तसे तसे याचे परिणाम किंवा याच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतील. तुम्ही बाळासाहेब सराटेंनी काही मुद्दे मांडलेले आहेत, सरकार काय करू शकतं किंवा सरकार काय करतं आहे, किंवा मराठा समाजाला ओबीसीना नाराज करून आरक्षण देण्याच्या बाबतीत इथले कुठले नेते तयार नाहीत या संदर्भातलं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.